आज आपल्या समोर जे माहितीचे स्रोत आहेत ना, ते खरं तर एखाद्या खजिन्याच्या नकाशासारखे आहेत. पण हा खजिना सोन्याचा वगैरे नाहीये, तर एका मोठ्या आध्यात्मिक प्रवासाचा आहे. याला शाश्वत सुवार्तेची प्रक्रिया असं म्हटलंय. आपल्याकडे एक तपशीलवार तक्ता आहे आणि काही कागदपत्र आहेत, जी हा सगळा प्रवास 3 मुख्य टप्प्यांमध्ये मांडतात: नियमशास्त्र, स्वर्गाची सुवार्ता आणि प्रकटीकरण. आज आपण या नकाशाचा अर्थ उलगडणार आहोत. म्हणजे फक्त हे टप्पे काय आहेत हे नाही, तर ते एका व्यक्तीला पापाच्या जाणीवेपासून ते पापावर पूर्ण विजय मिळवण्यापर्यंत कसे घेऊन जातात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर सुरुवात करूया. तर या माहितीचा पाया पाहिला तर तो 3 स्तंभांवर उभा दिसतोय: नियमशास्त्र, स्वर्गाची सुवार्ता आणि प्रकटीकरण. आता वरवर पाहता हे 3 वेगवेगळे भाग वाटतात, पण स्रोतांनुसार हे एकाच मोठ्या कथेचे 3 अंक आहेत किंवा पात्र आहे, किंवा असं म्हणूया की मशीहाची एक वेगळी भूमिका आहे. पहिला अंक म्हणजे नियमशास्त्र हा येणाऱ्या मशीहाच्या स्वागताची तयारी करण्याबद्दल आहे. याला पहिला करार असंही म्हटलेलं आहे. एक मिनिट. म्हणजे पहिला टप्पा लोकांना फक्त तयार करण्यासाठी होता. पण स्रोतांनुसार या नियमांमुळे लोकांना त्यांच्या चुकांची, त्यांच्या पापांची जाणीव झाली. मग लोकांना अपयशी ठरवण्यासाठीच ही व्यवस्था तयार केली होती का? कारण असं असेल तर ही सुरुवातच थोडी विचित्र वाटते. हा खूप चांगला प्रश्न आहे. अपयशी ठरवण्यासाठी नाही, तर गरज निर्माण करण्यासाठी. याला आपण असं समजूया. समजा तुम्हाला माहीतच नसेल की तुम्हाला कोणता आजार आहे, तर तुम्ही औषध का घ्याल? नियमशास्त्र एका निदान करणाऱ्या चाचणीसारखं होतं, एक डायग्नॉस्टिक टेस्ट. त्याने लोकांना दाखवून दिलं की त्यांच्यात एक आध्यात्मिक आजार आहे ज्याला पाप म्हणतात, आणि ते स्वतःच्या ताकदीवर बरे होऊ शकत नाहीत. त्याने उपचाराची म्हणजेच तारणाची एक भूक निर्माण केली. अच्छा, म्हणजे नियमशास्त्र हे समस्या स्पष्ट करतं, जेणेकरून लोकांना उत्तराची किंमत कळावी. आणि ते उत्तर म्हणजे दुसरा टप्पा, स्वर्गाची सुवार्ता. बरोबर? अगदी बरोबर. सुवार्तेचा टप्पा हा आलेल्या मशीहाचा स्वीकार करण्याबद्दल आहे. येशूने स्वतःच्या रक्ताने नवा करार स्थापित केला. जिथे नियमशास्त्राने आजार दाखवला, तिथे येशूने त्यावर उपाय दिला. पापांची क्षमा ही एक देणगी होती. आणि मग येतो तिसरा अंक, प्रकटीकरण. हा भविष्याबद्दल बोलतो. जर पापांची क्षमा मिळाली असेल, तर मग पुढे आणखी काय शिल्लक राहतं? इथेच तर या कथेचा कळस आहे. प्रकटीकरण हे पुन्हा येणाऱ्या मशीहाचा स्वीकार करण्याबद्दल आहे. आणि याचा उद्देश केवळ पापांची क्षमा करणं नाही, तर लोकांना इतकं सामर्थ्य देणं आहे की ते पापावर विजय मिळवू शकतील. म्हणजे आजाराचं निदान, आजारावर उपचार, आणि मग अशी प्रतिकारशक्ती निर्माण करणं की तो आजार पुन्हा होणारच नाही. पापाची ओळख, पापांची क्षमा आणि शेवटी पापावर विजय, असा हा स्पष्ट आणि तार्किक प्रवास आहे. वाचवण्याची पद्धत कशी बदलली? हे एखाद्या संस्थेच्या संवाद प्रणालीत होणाऱ्या बदलासारखंच आहे, जसं की ती अधिक पारदर्शक आणि वैयक्तिक होत जाते. हो, ही एक प्रकारे विकेंद्रीकरणाची प्रक्रिया आहे, म्हणजे डिसेंट्रलायझेशन. नियमशास्त्राच्या काळात संदेशाचा प्रवाह कसा होता? देव, मग देवदूत, मग मोशे आणि मग लोक. ही एक उतरंड होती, एक हायरार्की होती, ज्यात अनेक मध्यस्थ होते. त्यामुळे संदेश कायद्याच्या आणि नियमांच्या स्वरूपात आला. बरोबर. पण सुवार्तेच्या काळात हे बदलतं. प्रवाह होतो पिता, पुत्र, लोक. मध्यस्थ कमी झाले आणि संदेश अधिक थेट झाला. येशू स्वतःच तो जिवंत संदेश बनून आला. हो, यामुळे नात्यात एक प्रकारची जवळीक आली. पण प्रकटीकरणाच्या काळात हे नातं आणखी जवळचं, आणखी आंतरिक होतं. संदेशाचा प्रवाह होतो पिता, पुत्र, पवित्र आत्मा, लोक. याचा अर्थ काय? की संदेश आता बाहेरून येणारा नियम नाही, तर आतून येणारा आवाज बनतो. म्हणजे तुमच्या आतच एक मार्गदर्शक बसला आहे. अगदी तसंच. स्रोतांमध्ये येशूला पहिला कैवारी आणि पवित्र आत्म्याला दुसरा कैवारी म्हटलं आहे. दुसरा कैवारी म्हणजे तो जो तुमच्या सोबत तुमच्या आत कायमचा राहतो. म्हणजे बघा, सुरुवातीला तुमच्याकडे एक नियम पुस्तक होतं, म्हणजे मोशे. मग तुमच्या समोर एक जिवंत उदाहरण होतं, येशू. आणि शेवटी तुमच्या मनातच एक मार्गदर्शक आहे, पवित्र आत्मा. हा बाह्य अधिकाराकडून आंतरिक अधिकाराकडे झालेला प्रवास आहे. तर संदेश पोहोचवण्याची पद्धत अधिक वैयक्तिक झाली. मग संदेशाचा गाभा, त्याचं सार, तेही बदललं का? स्रोतांमध्ये 3 महत्वाचे शब्द वापरले आहेत: नियम, कृपा आणि सत्य. हे एकमेकांवर कसे अवलंबून आहेत? ते एका इमारतीच्या मजल्यांसारखे आहेत असं समजूया.
पाया आहे नियम. जसं आपण आधी बोललो, नियम तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही स्वतःहून वरचा मजला गाठू शकत नाही. तो तुम्हाला लिफ्टकडे म्हणजेच ख्रिस्ताकडे घेऊन जातो. आणि कृपा म्हणजे ती लिफ्ट जी तुम्हाला वर घेऊन जाते. हो, अगदी. कृपा येशू ख्रिस्ताद्वारे येते. ही एक देणगी आहे. तुम्ही पात्र नसतानाही तुम्हाला पापांची क्षमा मिळते. येशू स्वतःच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, असं स्रोत सांगतात. ठीक आहे, नियम आणि कृपा समजलं, पण मग सत्य हे कृपेपेक्षा वेगळं कसं आहे? हे थोडं गोंधळात टाकणार आहे. यावर थोडा विचार करूया. मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा कृपा म्हणजे तुम्ही केलेल्या गुन्ह्यासाठी तुम्हाला मिळालेली माफी. तुमचा रेकॉर्ड साफ झाला, तुम्ही तुरुंगातून बाहेर आलात. ओके, समजलं. मग सत्य काय आहे? सत्य म्हणजे तुरुंगातून बाहेर आल्यावर तुमचं असं काही पुनर्वसन होणं, रिहॅबिलिटेशन, की तुमच्या मनात पुन्हा गुन्हा करण्याचा विचारच येत नाही. कृपा तुम्हाला तुमच्या भूतकाळातील पापाच्या परिणामांपासून वाचवते, पण सत्य तुम्हाला भविष्यात पाप करण्याच्या प्रवृत्तीपासूनच मुक्त करते. एक कायदेशीर उपाय आहे, तर दुसरा तुमच्या स्वभावात होणारा बदल आहे. स्रोतांनुसार हे सत्य लोकांना पहिल्या आकाशातून आणि पहिल्या पृथ्वीतून नवीन आकाशात आणि नवीन पृथ्वीवर घेऊन जाते, जे एका संपूर्ण नवीन अस्तित्वाचं प्रतीक आहे. अरे वा, हा तर जमीन आसमानाचा फरक आहे. हा केवळ नियम आणि संकल्पनांचा प्रवास नाहीये, तर माणसाच्या भावनांचाही प्रवास आहे. स्रोतांमध्ये गुलामगिरीच्या आत्म्याकडून दत्तकपुत्राच्या आत्म्याकडे जाण्याचा उल्लेख आहे. हे या सगळ्या बदलाचं भावनिक सार आहे असं वाटतं. नक्कीच, कारण हे थेट तुमच्या प्रेरणेशी, तुमच्या मोटिवेशनशी जोडलेलं आहे. नियमशास्त्राच्या काळात लोक आज्ञा का पाळायचे? शिक्षेच्या भीतीने. मी हे केलं नाही तर देव मला शिक्षा करेल. हे नातं भीतीवर आधारलेलं होतं, मालक आणि गुलामासारखं. यालाच गुलामगिरीचा आत्मा म्हटलं आहे. ही एक मोठी मानसिक गोष्ट आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण अनेक गोष्टी परिणामांच्या भीतीने करतो. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? हा बदल नेमका घडतो कसा? स्रोतांनुसार ह्या बदलाचा केंद्रस्थान आहे क्रूस. क्रूसामुळे लोकांना पहिल्यांदाच हे कळतं की देव किती प्रेम करतो. आपण देवावर प्रेम केलं म्हणून नाही, तर देवाने आपल्यावर इतकं प्रेम केलं की त्याने आपल्या मुलाला पाठवलं. जेव्हा ही प्रीती समजते, तेव्हा भीतीची जागा प्रेम घेतं. मग तुम्ही आज्ञा भीतीने नाही, तर प्रेमाने पाळू लागता. मी हे करतो कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्याला ते आवडेल. म्हणजे मला हे करावं लागेल या भावनेतून. मला हे करायचं आहे ह्या भावनेकडे प्रवास. हो. अगदी. हाच दत्तकपुत्राचा आत्मा आहे, जिथे तुम्ही देवाला अब्बा, पिता म्हणजे बाबा म्हणू शकता. हे नातं अधिकाराचं नाही, तर प्रेमाचं आणि आपुलकीचं बनतं. आणि हाच या स्रोतांमधला कळीचा मुद्दा आहे. खऱ्या अर्थाने एक चांगलं जीवन जगण्याची अंतिम प्रेरणा भीती असू शकते की प्रेम? या माहितीनुसार उत्तर स्पष्ट आहे, प्रेम. तर जसा व्यक्तीचा देवाशी असलेला संबंध बदलतो, तसाच विश्वासणाऱ्यांच्या समूहाचं म्हणजेच मंडळी किंवा चर्चचं स्वरूपही बदलत जातं. आपण चर्च म्हणजे एक इमारत समजतो, पण या स्रोतांनुसार ही एक जिवंत आणि विकसनशील संकल्पना आहे. जणू काही एका चळवळीचे 3 टप्पे. हो, हे चर्चच्या जीवनचक्रासारखं आहे. पहिली आहे अरण्यातील मंडळी. ही नियमशास्त्राच्या काळात होती. ही त्या चळवळीची पायाभरणी करणारी सुरुवातीची अवस्था होती, जिने पुत्राला म्हणजेच मशीहाला जन्म देण्याची पार्श्वभूमी तयार केली. आणि त्यानंतर येते रक्ताने विकत घेतलेली मंडळी. हे नावच खूप शक्तिशाली आहे. हो, कारण हा त्या चळवळीच्या विस्ताराचा टप्पा आहे, जो एका निर्णायक घटनेनंतर सुरू झाला, येशूचं बलिदान. ही मंडळी पुत्राच्या रक्ताने जन्मलेली वधू आहे असं स्रोत सांगतात. म्हणजे अरण्यातील मंडळीने पुत्राला जन्म दिला आणि पुत्राने आपल्या रक्ताने या नवीन मंडळीला, आपल्या वधूला जन्म दिला. आणि तिसरी 2 साक्षीदारांची मंडळी, ही शेवटच्या काळाशी संबंधित आहे. ही त्या चळवळीची परिपक्व अवस्था म्हणता येईल का? बरोबर. ही एक अशी अवस्था आहे जिथे हा समूह केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही, तर एका मोठ्या उद्देशासाठी उभा राहतो. स्रोतांनुसार ही मंडळी शेवटच्या काळात सैतानी शक्तींविरुद्ध अंतिम साक्ष देईल. यातून हेच दिसतं की मंडळी ही एक स्थिर गोष्ट नसून प्रत्येक काळात विशिष्ट भूमिका बजावणारा एक जिवंत समूह आहे. या शेवटच्या टप्प्यातील मंडळीला पहिले फळ असंही म्हटलं आहे. आणि त्यांना लोहदंडाने अधिकार दिला जाईल असंही लिहिलं आहे. लोहदंडाने अधिकार हे ऐकायला थोडं कठोर वाटतं.
याचा नेमका अर्थ काय? पहिले फळ म्हणजे ते लोक जे देवाच्या निर्मितीच्या योजनेत पूर्णपणे परिपक्व झाले आहेत. हं. जसं झाडावरचं पहिलं आणि सर्वोत्तम फळ. आणि लोहदंडाने अधिकार मिळणं म्हणजे शिक्षा देण्याचा अधिकार नव्हे, तर ख्रिस्तासोबत एका नवीन युगात राज्य करण्यासाठी, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी लागणारा अधिकार. ही एक मोठी जबाबदारी आणि सन्मान आहे, जो या आध्यात्मिक प्रवासाच्या शेवटी मिळतो. तर या सगळ्याला एकत्र जोडून पाहिलं तर हा केवळ काही धार्मिक नियमांचा अभ्यास नाही, इतर एका संपूर्ण परिवर्तनाची प्रक्रिया आहे. पापाची जाणीव होण्यापासून ते पापाच्या प्रवृत्तीवरच विजय मिळवण्यापर्यंत, बाहेरून लादलेल्या नियमांपासून ते आतून येणाऱ्या प्रेरणेपर्यंत आणि भीतीच्या नात्याकडून प्रेमाच्या नात्यापर्यंत. श्रुतांच्या शेवटी याला निर्मितीची पूर्तता म्हटलं आहे, जे खूप महत्वाचं वाटतं. हो, कारण हेच दाखवतं की अंतिम ध्येय केवळ नियम पाळणारे लोक तयार करणं नाही, तर पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने देवावर प्रेम करणारे लोक घडवणं आहे. एका गहन नातेसंबंधाची ही निर्मिती आहे. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो, जो या स्रोतांनीच उपस्थित केला आहे. तो कोणता? या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम हेतू केवळ पापांची क्षमा करणे नाही, तर पुन्हा पाप न करणाऱ्या व्यक्ती घडवणे आहे. आता यातला धार्मिक भाग क्षणभर बाजूला ठेवूया. फक्त ही कल्पना विचारात घ्या. आपल्या आयुष्यातील ज्या नकारात्मक सवयी आहेत, ज्या चुका आपण वारंवार करतो, त्यातून केवळ माफी मिळणं नाही, तर त्या करण्याच्या इच्छेतूनच कायमचं मुक्त होणं. या स्रोतांनी दिलेला हा विचार आपल्याला एक मोठ्या प्रश्नासमोर उभा करतो. आपल्या चुकांसाठी केवळ क्षमा मिळवणं आणि त्या चुका करण्याच्या मूळ स्वभावातूनच मुक्त होणं, या दोन अवस्थांमध्ये काय फरक आहे? आणि वैयक्तिक स्तरावर त्या दुसऱ्या अवस्थेपर्यंत पोचण्याचा अर्थ काय असू शकतो? मला वाटतं यावर विचार करत राहण्यासारखं खूप काही आहे.